नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये दर दिवस वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून बातम्या येतात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून. ज्वलंत प्रश्न आहे, दुःखदायक प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये. बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. अशा ज्वलंत प्रश्नाकडे मायबाप सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून हिंदी सक्तीचा कायदा ही सरकार आणू पाहत होते आणि पहिलीपासूनच हिंदी शिकवली जाईल अशा पद्धतीचं जे जी.आर. काढले आणि या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हे एकत्रित आले. मराठी साहित्यिक, विचारवंत, लेखक हे देखील एकत्रित आले आणि सर्व विरोधी पक्षाच्या वतीत सर्व विरोधी पक्ष आणि जो झालेला राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांचा महामेळावा, ही सर्व परिस्थिती पाहता आणि या हिंदी सक्ती जे हिंदीची सक्ती बालमनावर लादू पाहणाऱ्या सरकारला मराठी माणसं सर्व एकत्रित येऊन विरोध करतायत हे लक्षात आल्यावर माननीय फडणवीस साहेबांनी तो जी.आर. रद्द केला. परंतु तो जी.आर. रद्द करत असताना पहा मित्रांनो, भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फडणवीस साहेब हे कुठलाही निर्णय माघारी घेताना त्याच्यामध्ये एक काहीतरी प्रकरण टाकून देतात आणि सातत्याने विरोधी पक्षनेते असतील, वेगवेगळ्या संघटना असतील आणि माणसांना त्या प्रश्नामध्ये गुंतवायचं अशा पद्धतीने त्यांचे सातत्याने डावपेच असतात. त्याचाच एक भाग म्हणून जरी हिंदी सक्ती केली जाणार नाही, तो जी.आर. रद्द केला हे सांगत असतानाच माननीय फडणवीस साहेबांनी एक घोषणा केली की त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार पुढील या भाषेच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. आणि त्याच वेळेला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कानाडून विरोध केला की तुम्ही कुठली समिती स्थापन करा, परंतु आम्ही ती कुठल्या समितीचा निर्णय मान्य करणार नाही. आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि जे मराठीचे अभ्यासक आहेत त्या सर्वांनी विरोध केला. परंतु मायबाप सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केलेली आहे या त्रिभाषा संदर्भामध्ये. आणि यापुढील काळामध्ये काय निर्णय घ्यायचा तर ही समिती ठरवेल. तर अशा पद्धतीने फडणवीस साहेबांनी एक डाव टाकलेला आहे. तर चर्चेत आले आहेत ते डॉक्टर नरेंद्र जाधव. तर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव हे कोण आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणजे एक मोठे अर्थतज्ञ. रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी 31 वर्ष कार्य केलं आहे, सर्व्हिस केली आहे, नोकरी केली आहे. म्हणजे तर रिझर्व्ह बँकेचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांनी 31 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून मग ज्या वेळेला अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ढासळली होती, तालिबान आणि तेथील अंतर्गत लढाया याच्यामुळे अफगाणिस्तानचं दिवाळं निघालं होतं आणि अर्थव्यवस्था बिघडली होती. त्याच वेळेला अफगाणिस्तानने भारत सरकारला विनंती केली की तुम्ही आम्हाला असा एखादा अर्थतज्ञ द्या की आमची अर्थव्यवस्था तो सुधारवेल. त्यावेळेच्या सरकारने याच डॉक्टर नरेंद्र जाधव यांची नियुक्ती या अफगाणिस्तानमध्ये केली होती. आणि जवळजवळ 5-7 वर्ष अफगाणिस्तानमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव राहिलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी असणारी मुख्य बँक म्हणजे सेंट्रल बँक, त्या सेंट्रल बँकचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांनी त्या काळामध्ये अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सुरळीत केली, अर्थव्यवस्था सुधारवली आणि मग अफगाणिस्तानचा विकास व्हायला सुरुवात झाली. तेव्हा असं एक मोठे अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधवकडे पाहिलं जातं. डॉक्टर नरेंद्र जाधव
हे भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य देखील होते आणि हेच डॉक्टर नरेंद्र जाधव पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देखील त्यांची नियुक्ती झाली होती आणि पुणे विद्यापीठामध्ये कुलगुरू असताना त्यांनी अनेक शिक्षण क्षेत्रामध्येचे बदल त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. तेव्हा एक अर्थतज्ञ आणि एक लेखक म्हणून ते आहेत. तर त्यांनी एकूण 37 पुस्तकं लिहिलेली आहेत. हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये तर लिखाण आहेच, परंतु विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनीती या संदर्भावर त्यांनी इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत. तेव्हा असे एक मोठी व्यक्ती आहे नरेंद्र जाधव. खरं म्हणजे त्यांचं एक नामांकित पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही. या आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत आणि या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती पु ल देशपांडे साहेबांनी. तेव्हा अशा पद्धतीने एक मोठी व्यक्ती आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने शिकलेले सवरलेले जे तरुण निर्माण झाले, लाखो तरुण निर्माण झाले आणि जे विचारवंत झाले, अर्थतज्ञ झाले, लेखक झाले, कवी झाले, गायक झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिग्गज असं काम केलेलं आहे आणि जागतिक पातळीवर त्यांचे नाव झालेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा अग्रक्रम असेल असं मला वाटते. तेव्हा असे एक विचारवंत साहित्यिक, लेखक आणि एक मोठी व्यक्ती की ज्यांनी अनेक वर्तमानपत्रामध्ये हिंदी असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल अशा अनेक वर्तमानपत्रे, अनेक लेख त्यांचे आलेले आहेत अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. ज्यावेळेला अर्थसंकल्प सादर होतो त्यावेळेला चर्चेमध्ये प्रामुख्याने हे डॉक्टर नरेंद्र जाधव असतात आणि आलेल्या अर्थसंकल्पावर ते विवेचन करत असतात आणि म्हणजे अशा मान्यवर अर्थतज्ञामध्ये त्यांचं नाव आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक अर्थतज्ञ म्हणून संबोधले जातात आणि भारताची ढासळलेली अर्थव्यवस्था त्यांनी सुधारवली आणि एक भारताला प्रगतीपथावर आणलं असं जगातले तज्ज्ञ म्हणतात. तेव्हा ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अत्यंत जवळचे आणि त्यांचे एकदम स्नेही होते डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब. तेव्हा अशा पद्धतीने एका मोठ्या व्यक्तीला या समितीचे अध्यक्ष करून एक मोठा डाव फडणवीस साहेबांनी आखलेला आहे. परंतु राजसाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा जे मराठीचे अभ्यासक आहेत त्यांनी बाकी या समितीला विरोध केलेला आहे आणि ही समितीच बरखास्त करा आणि हिंदीची सक्ती लादली जाणार नाही. पहिलीपासून फक्त मराठी शिकवली जाईल आणि इंग्रजी राहील, कारण इंग्रजी ही संपूर्ण देशाची भाषा, संपूर्ण जगाची भाषा झालेली आहे आणि इंग्रजी शिकणं अनिवार्य आहे आणि मराठी ही आपली मायबोली आहे आणि मराठीला सर्वात अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे आणि मुलांना म्हणजे छोट्या छोट्या मुलांना मराठी शिकवली पाहिजे. अशा पद्धतीचं आता RSSचे जे आहेत एक प्रमुख प्रवक्ते त्यांनी देखील असं म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही प्रांतामध्ये बोली भाषाच ही प्रामुख्याने शिकवली पाहिजे. अशा पद्धतीचं एक RSSचं देखील एक निवेदन आलेलं आहे. तेव्हा तर पाहूया पुढील काळामध्ये या जे नरेंद्र जाधव साहेब यांची समिती बरखास्त होती की नाही. परंतु या ठिकाणी मला वाटते की हे फडणवीस साहेब कदापि ही समिती बरखास्त करणार नाहीत, कारण की या समितीच्या माध्यमातून परत एकदा या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी चर्चा सुरू होईल, वेगवेगळे आंदोलन सुरू होतील आणि त्यावर परत एकदा काही काळ चर्चा होईल आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या ज्वलंत प्रश्नाकडे लोकांचं लक्ष विचलित होईल आणि विचारवंतांचं, नेत्यांचं, विरोधी पक्षांचं नेत्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी देखील अशा पद्धतीचे डाव सरकार आखत असते असं एक तज्ज्ञ आणि एक विचारवंत पत्रकार वगैरे मंडळी म्हणत असतात. तेव्हा पाहूया पुढील काळामध्ये या भाषा सक्तीच्या संदर्भामध्ये काय निर्णय सरकार घेत आहे. परंतु आजच्या घडीला डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती बाकी माननीय फडणवीस साहेबांनी स्थापन केलेली आहे. तेव्हा हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे भाऊ देखील मुंबई महानगरपालिकेचे
ते आयुक्त होऊन गेलेले जी.डी. जाधव म्हणून, त्यांचे दुसरे एक भाऊ ते एक जाधव, दिनेश जाधव म्हणून, ते देखील उपायुक्त मुंबई मध्ये उपायुक्त होऊन गेलेले आहेत. तेव्हा लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या, माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये राहणारे त्यांचे वडील आणि ते बाबासाहेबांच्या समकालीन, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांचा एक प्रचंड प्रभाव बाबासाहेबांचा त्या नरेंद्र जाधव यांच्या वडिलांवर पडला होता आणि त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत असं शिक्षण दिलं, आपल्या मुलांना चांगले संस्कार केले आणि ती मुलं अत्यंत उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याच्याचपैकी म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव एक जागतिक अर्थतज्ञ म्हणून समजले जातात. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी वारंवार आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा व आपण नवीन असाल तर या माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.